हॅलो गाईज, इट्स महेंद्र आर के वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, आपण काही मागच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल आपण व्हिडिओ बनवले होते, भाग 1 भाग 2. ते व्हिडिओ रिसिप्ट बघायचे असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तेव्हा बघून घ्या. तर स्वनिधी योजनेच्या फॉर्मबद्दल आपण आज काही चर्चा करणार आहे. ती खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि ही माहिती आपल्याला फॉर्म भरण्याच्या अगोदर माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता रिसेंटमध्ये मी माझ्या एका मित्राचा स्वनिधी योजनेचा फॉर्म भरला होता, म्हणजे तोच भाजीपाला योजनेचा फॉर्म भरला होता. तर त्याला काय झालं माहिती आहे का, त्यानं फॉर्म भरला ऑनलाईन, त्याच्या बँकेमध्ये दिला. त्याची बँक होती महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर ग्रामीण बँकवाले काय म्हणतात की सर, आम्ही हा फॉर्म अप्रुव्हल नाही करू शकत कारण की आमच्या बँकेमध्ये ही योजना चालू नाही आहे. व्हॉट नॉनसेन्स. 15,000चं लोन होतं फक्त आणि बँकवाले म्हणतात की आमच्या शाखेमध्ये योजना चालू नाही आहे. तर त्याच्यामुळं आपण प्रधानमंत्री स्वनिधी योजना हा फॉर्म भरण्या अगोदर ना आपली जी शाखा आहे ना, त्या शाखेमध्ये एकदा जाऊन भेट द्यावी व विचारावे की मी स्वनिधी योजनेचा फॉर्म भरणार आहे, तोच माझा भाजीपाल्याचा फॉर्म भरणार आहे, तर तो आपल्या बँकमध्ये दिला तर चालेल का. कारण की काही बँकवाले काय करतात, आपण फॉर्म भरतो आणि फॉर्म एकदा फिल झाल्यावरती, फॉर्म सबमिट झाल्यावरती फॉर्ममध्ये काही करेक्शन करता येत नाही. पण हे काही जाहील बँकवाल्यांना त्याला समजत नाही. ते म्हणते जा करेक्शन करून आणा, आमच्या बँकेत नाही होणार, तुमची जी दुसरी बँक आहे त्या बँकेत जाऊन हा फॉर्म द्या. तर त्याच्यामुळं फॉर्म भरण्याच्या अगोदर एकदाच आपल्या ब्रांचमध्ये जाऊन व्हिजिट करा की सर मला फॉर्म भरायचा आहे, घेणार आहे की नाही, एवढंच विचारायचं. नाही घेतलं तर त्यांना क्वेश्चन करू शकतात. त्याचं उत्तर पता नाही, म्हणजे आता माहितीच नाही काय बोलतात. तर ते त्यांच्याकडं खूप सारे उत्तर असतात, जेवण चालू आहे नंतर या वगैरे वगैरे ॲक्सेट्रा ॲक्सेट्रा. आणि आता स्वनिधी योजनेचा फॉर्म भरताना आपण जेव्हा सुरुवातीला भरतो 15,000, 25,000 आणि 50,000, तर या तिन्हींना अप्लाय करताना आहे ना, फॉर्मसोबत आपल्याला ते लेटर ऑफ रेकमेंडेशन ते आपल्याला प्रोफाईलमध्ये येतच. आपल्या फॉर्म जर आपण भरेल असेल तर पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, लेटर ऑफ रेकमेंडेशन त्याला देणंच लागतं. आणि अजून एक, आपण भाजीपाला विकताना जो फोटो असतो ना, जो पहिल्या वेळेस देतो, दुसऱ्या वेळेस देतो, तिसऱ्या वेळेस देतो, आणि हा फोटो आहे ना, तो पण फॉर्मसोबत जोडणं लागतं बरं का. हा पण एक कंपल्सरी आहे. बँकवाले नंतर म्हणतात की भाजीपाला विकताना तुमचा फोटो नाही, परत एक चक्कर मारा. सो होतं. तर त्याच्यामुळे आहे ना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना फॉर्म भरण्याच्या अगोदर किंवा बँकेत जाण्याच्या अगोदर या काही गोष्टी आहे ना, त्या माहिती करून घ्या. तसंच मी संपूर्ण माहिती या फॉर्मबद्दल आहे ना माझ्या भाग 1 आणि भाग 2मध्ये दिलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तसेच या फॉर्मला अप्लाय कसं करायचं आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि खाली कागदपत्रांची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतो. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.